नमस्कार मित्रांनो, माझं नाव तेजस. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये घडलेला एक भयानक प्रसंग सांगणार आहे. संध्याकाळचे 7 वाजले होते. मी आता मुकेशची वाट बघत माझ्या घरामध्येच बसलेलो होतो. आज घरामध्ये कुणीच नव्हतं, कारण आई आणि बाबा दोघे पण गावाकडे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेलेले होते. माझ्या घरामध्ये माझे आई बाबा आणि मी असे आम्ही तिघेच असायचो. त्यावेळी मला वाटतं मी 11वीला असेल. आम्ही एका मोठ्या शहरामध्ये राहिलो होतो. शहरातल्या एका चांगल्या सोसायटीमध्ये आमचा फ्लॅट होता आणि आमच्याच बिल्डिंगमध्ये मुकेश नावाचा माझा एक मित्र राहत होता. तो माझ्या सोसायटीतलाच नव्हे तर तो शाळेमध्ये सुद्धा माझ्या वर्गामध्ये शिकत होता. त्यामुळे आमच्या दोघांची खूपच घट्ट मैत्री होती. आणि ज्यावेळी आई आणि बाबा हे दोघे गावाकडे जायचे त्यावेळी मुकेशला मी संध्याकाळी माझ्यासोबत झोपायला माझ्या घरी बोलवून घ्यायचो. आणि त्यावेळी आम्ही दोघंच घरी असल्यामुळं काहीतरी वेगळं प्लॅन करायचो, जसं की रात्री पिक्चरला जाणे किंवा एखाद्या मित्राच्या घरी पार्टीसाठी जाणे. आता त्या दिवशी पण माझे आई बाबा गावाला गेल्यामुळे मी मुकेशला माझ्याच घरी बोलावलं होतं. मी आता मुकेशची वाट बघत TV बघत बसलेलो होतो. तेवढ्यात अचानक मला वाटतं 7:15च्या आसपास आमच्या घराची डोअरबेल वाजली. तसं मी लगबगीने उठलो आणि दरवाजा उघडला आणि बघतोय तर दारामध्ये मुकेश उभा. तसं मी मनगटातल्या घड्याळाकडे एकदा बघितलं आणि मी मुकेशला म्हणालो, काय यार मुकेश, किती उशीर केलास? तसं मुकेश बाहेरूनच म्हणाला, अरे माझं आवरले सगळं, तूच पटकन रेडी हो आणि आपण लगेच निघूया. तसं मी 2च मिनिटात कपडे घातले आणि मी घरातून बाहेर पडलो. जाताना घराचा दरवाजा मी व्यवस्थित बंद केला आहे का नाही याची खात्री पण केली. त्यानंतर मी आणि मुकेश दोघे पण सोसायटीच्या पार्किंगमध्ये गेलो. मुकेशची स्वतःची बाईक होती. आम्ही दोघेजण त्याच्या बाईकवर बसलो आणि सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडलो. खरं तर आज रात्री आमची 2 प्लॅनिंग होती. पहिलं प्लॅनिंग म्हणजे बाहेरच कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये मस्तपैकी जेवण करायचं. आणि दुसरं जे प्लॅनिंग होतं तो म्हणजे रात्रीचा एक नाईट शो बघायचा, तो पण थिएटरला जाऊन. त्यावेळी थिएटरला एक हॉरर पिक्चर लागलेला होता. मला आणि मुकेशला पहिल्यापासूनच हॉरर पिक्चर बघायची खूपच आवड होती. ज्यावेळी मुकेश माझ्या घरी मुक्कामाला यायचा त्यावेळी आम्ही आमच्या TVवर आवर्जून हॉरर पिक्चर बघायचो. पण आज थिएटरलाच एवढा भारी हॉरर पिक्चर लागलेला असल्यामुळं आम्ही दोघांनी प्लॅनिंग केलं होतं की आज रात्री आपण तो हॉरर पिक्चर थिएटरला जाऊन बघायचा. सोसायटीतून बाहेर पडल्यानंतर आम्ही लगेच डांबरी रस्त्याला लागलो आणि आमची गाडी लेफ्ट साईडला वळवली. तसं आम्ही एका मोठ्या रस्त्याला लागलो. त्या रस्त्याने आम्ही भरधाव वेगाने आमची गाडी पळवतच होतो. थोडंसं पुढं गेल्यानंतर मुकेशने गाडी पुन्हा लेफ्ट साईडला वळवली, कारण तिथे एक रेस्टॉरंट होतं. आम्ही नेहमीच त्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचो. आता आम्ही तिथं जेवायला गेलो त्यावेळी रात्रीचे 7:45 वाजलेले होते. आम्हाला लवकरात लवकर जेवण पूर्ण करून पटकन थिएटरमध्ये जायचं होतं, कारण 9 वाजता शो चालू होणार होता. आम्ही पटकन जेवणाची ऑर्डर दिली. तसं वेटर 15 मिनिटात जेवण घेऊन आलं. त्या दिवशी आम्ही नॉनव्हेज जेवणावर भरपूर ताव मारला. 8:30 वाजता आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही हॉटेलचं बिल वगैरे देऊन पुन्हा तिथून बाहेर पडलो. त्यानंतर आम्ही पुन्हा त्या मुख्य रस्त्याला लागलो. थंडीचे दिवस असल्यामुळे वातावरणातली थंडी चांगलीच वाढलेली होती आणि त्यातच आत्ताच जेवण केल्यामुळं आम्हाला जरा जास्तच गार वाटायला लागलेलं होतं. मी मुकेशच्या मागं बसल्यामुळं मला एवढी थंडी वाजत नव्हती, पण मुकेश मात्र चांगलाच कुडकुडायला लागलेला होता. त्यावेळी मुकेश मला चेष्टेनेच म्हणाला, आता जाताना मी गाडी चालवतोय, पण येताना मात्र तुला गाडी चालवावी लागेल. तसं मी म्हणालो, ठीक आहे मुकेश, तू काळजी करू नकोस, येताना मीच गाडी चालवीन. त्यानंतर एक मोठा ब्रिज लागला आणि असे आम्हाला 2 ब्रिज पार करून जायचं होतं. तो ब्रिज पार करून गेल्यानंतर पुन्हा 1-2 किलोमीटरचं अंतर गेल्यानंतर दुसरा ब्रिज लागला आणि तो ब्रिज पार करून गेल्यानंतर आम्हाला समोर आमच्या एरियातलं ते थिएटर दिसलं. आम्ही लगबगीने गाडी त्या थिएटरकडे वळवली. बाहेरची गर्दी आता बरीचशी कमी झालेली होती, कारण 8:45 वाजून गेलेले होते. बरीचशी लोक तिकीट काढून आता थिएटरमध्ये जाऊन बसलेली होती. आम्ही पण पटकन गाडी पार्क केली आणि आम्ही तिकीट काउंटरकडे पळालो. पटकन मुकेशने 2 तिकीट्स काढले आणि आम्ही दोघंजण ती तिकीट घेऊन पुन्हा थिएटरच्या आतमध्ये एंट्री केली. आणि जसं आम्ही थिएटरमध्ये जाऊन बसलो तसं लगेचच मूवी स्टार्ट झाली. आणि तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, मूवी खूपच जबरदस्त होती आणि ती जबरदस्त हॉरर मूवी थिएटरमध्ये एन्जॉय करण्याचा आनंद काही वेगळाच होता. जवळजवळ रात्रीच्या 11:30 पावणे-12 वाजता तो शो संपला आणि सगळेजण थिएटरच्या बाहेर पडले. जसं आम्ही थिएटरच्या बाहेर आलो तशी आम्हाला खूपच थंडी वाजायला लागली, कारण आता चांगलीच रात्र झालेली होती. त्यामुळे हवेतला गारवा चांगलाच वाढलेला होता. लोक पटापट आपापल्या गाड्या घेऊन आपापल्या घरी चाललेली होती. आम्ही पण पटकन गाडी पार्क केली आणि आम्ही
मी पण पटकन गाडीजवळ गेलो आणि आमची गाडी बाहेर काढली आणि स्टार्ट केली. मुकेश माझ्या मागं बसला आणि आम्ही 2च मिनिटात थिएटरच्या गेटमधून बाहेर पडलो. ते थिएटर मोठ्या हायवेच्या एकदम बाजूलाच असल्यामुळं आम्ही लगेचच हायवे रस्त्याला लागलो. आणि तुम्हाला जसं की मी मगाशी सांगितलं होतं की त्या थिएटरपर्यंत यायला आम्हाला 2 ब्रिज पार करून यावं लागलं होतं. आणि एक 5च मिनिटामध्ये आम्ही त्या पहिल्या ब्रिजवर गेलो. बराच उशीर झालेला असल्यामुळं आता त्या ब्रिजवरची रहदारी बऱ्याच प्रमाणात कमी झालेली होती. कुठंतरी एखादी लॉरी किंवा एखादी 4 व्हीलर त्या रस्त्याने जाता येता दिसायची. त्याच्या व्यतिरिक्त एकही गाडी त्या रस्त्याने आम्हाला दिसत नव्हती. आणि 2 व्हीलरवर जाणारे तर आम्ही दोघेच होतो. जशी आमची गाडी त्या ब्रिजवर चढली तसं थंडगार हवेचा झोत आमच्या दिशेने आला. मला खूपच थंडी वाजत होती, पण आता मी काहीच बोलू शकत नव्हतो, कारण येताना मुकेश गाडी चालवत होता आणि मी त्याला येताना सांगितलं होतं की घरी परत जाताना मी गाडी चालवीन म्हणून. त्यामुळं मला आता गाडी चालवावीच लागणार होती. मी थंडीने कुडकुडायला लागलो, पण तसंच अंग चोरून मी गाडी चालवत होतो. आता आम्ही तो पहिला ब्रिज क्रॉस केला आणि एक 10 मिनिटाचं अंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला तो दुसरा ब्रिज लागला. पण मला आता माहिती पडलं होतं की जसं आम्ही ब्रिजच्या वर जाईल तशी वरची हवा एकदमच थंड होईल. म्हणून मी आता गाडी ब्रिजवर चढतानाच माझ्या गाडीचा स्पीड बराचसा कमी केला आणि एकदम हळू स्पीडने मी गाडी चालवायला लागलो. त्यावेळी मुकेश खूप थंडी वाजते म्हणून माझ्या पाठीवर डोकं ठेवून झोपलेला होता. मी आता हळूवारपणे माझी गाडी ब्रिजवर घेऊन गेलो आणि मला आता रस्त्याच्या उजव्या बाजूला जो डिवायडर होता त्या डिवायडरजवळ काहीतरी पांढरं दिसलं. आम्ही अजून त्या वस्तूपासून खूपच लांब होतो. सुरुवातीला मला वाटलं की तिथे एखादं पांढरं पोतं किंवा एखादा पांढरा कपडा वगैरे डिवायडरवर जी झाडं असतात त्यावर अडकलेलं असेल, त्यामुळं मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण जसं जसं मी पुढं जाईल तसं मला ते थोडंसं विचित्रच वाटायला लागलं आणि थोडंसं जवळ गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ती पांढरी वस्तू हळूहळू हलते. मी आता एकटकपणे त्या वस्तूकडे बघून हळूवारपणे गाडी पुढं चालवतच होतो आणि जसं मी आता त्या वस्तूच्या एकदम जवळ रस्त्याच्या बाजूला जाऊन थांबलो तसं अचानक ती वस्तू विजेच्या चपळाईनं माझ्या गाडीकडे झेपावली. हे सगळं एकदम क्षणार्धात झालं. मला काहीच कळलं नाही. मी त्या वस्तूपासून वाचण्यासाठी माझ्या गाडीला कचकन ब्रेक मारला आणि मी माझे दोन्ही हात माझ्या उजव्या बाजूला धरले, जेणेकरून ती वस्तू माझ्या अंगावर आली तर मी त्या वस्तूला माझ्या हातानेच ढकलून देईन. आणि या गोष्टी करताना मी माझे डोळे पण झाकून घेतले होते. पण एक 2च मिनिटात मला असं जाणवलं की माझ्या अंगावर कोणतीच वस्तू आलेली नाही. मी डोळे उघडले आणि पुन्हा रस्त्याच्या उजव्या बाजूला वळून बघितलं तर आता मात्र ती पांढरी वस्तू तिथं नव्हती. मग ते नेमकं होतं तरी काय आणि ते नेमकं गेलं तरी कुठं? पण काही का असेना ती वस्तू ज्यावेळी माझ्या अंगावर झेपावली त्यावेळी मला माझ्या अंगावर बर्फ उधळल्यासारखं वाटलं, कारण माझं शरीर पूर्णपणे थंडगार पडलेलं होतं. आधीच वातावरणात थंडी होती, पण आत्ता मात्र माझं शरीर गोठून जायला एवढं थंड पडलेलं होतं. मी माझे हात जोरजोराने चोळायला लागलो. मी अचानक गाडी थांबवल्यामुळं आता मुकेश पण जागा झालेला होता आणि तो मला विचारायला लागला, अरे तेजस, काय झालं? तू अचानक का गाडी थांबवलीस आणि तुझं शरीर एवढं थंडगार का पडले? तसं मला काय बोलावं ते कळेना. भीतीनं माझी दातखिळीच बसलेली होती आणि त्या थंडीमुळं मी चांगलाच गारटलो होतो. मला धड बोलताही येईना, माझ्या तोंडातून शब्द पण फुटेनासा झाला होता. माझे दात थंडीनं कुडकुडायला लागलेले होते. तसं मुकेश मला म्हणाला, तेजस, तू उतर गाडीवरून, मी गाडी चालवतो, तुला खूपच थंडी वाजायला लागली. तसं मी काहीच न बोलता गाडीवरून खाली उतरलो आणि जसं त्यानं गाडीचे दोन्ही हँडल आपल्या हाताने पकडले तसं त्यानं आपल्या हाताला झटका लागल्यासारखं केलं आणि तो म्हणाला, अरे तेजस, हे सगळं काय आहे? गाडीचा हँडल एवढा थंडगार कसा पडलाय आणि तुझं शरीर एवढं थंड कसं काय झालं? मला मात्र काहीच कळत नव्हतं. एक 10-15 मिनिटातच आम्ही घरी पण पोचलो. आम्ही आमची गाडी पार्क केली आणि पटकन आमच्या फ्लॅटकडे आम्ही पळत गेलो. आत गेल्यानंतर मी घराचा दरवाजा व्यवस्थित लॉक केला, पण माझ्या शरीरातली थंडी मात्र काही केल्या कमी होत नव्हती आणि ती थंडी एवढी वाढली की माझी दातखिळी बसायची वेळ आली. त्यावेळी मी मुकेशला सांगितलं, मुकेश, अरे काय झालं? अचानक मला खूपच थंडी वाजायला लागली आणि मगाशी मी ज्यावेळी गाडी चालवत होतो ना त्यावेळी 2 नंबरच्या ब्रिजवर मला काहीतरी पांढरी वस्तू दिसली होती. सुरुवातीला मला वाटलं की तिथं एखादं पोतं किंवा एखादा कपडा वगैरे अडकलेला असेल, पण ती वस्तू अचानक आपल्या अंगावर आली, म्हणजे आपल्या गाडीच्या दिशेने आली. म्हणून मी गाडी थांबवली आणि माझ्या हातानं ती वस्तू अडवायचा प्रयत्न केला, पण ती वस्तू एखाद्या थंड हवेच्या झोतासारखी आरपार निघून गेली आणि तेव्हापासूनच मला खूपच थंडी वाजायला लागली.
आणि माझं खोटं वाटतंय तर तू मगाशी बघितलंस ना, गाडीचा हँडल पण किती थंडगार पडलेला. तसा मुकेश पण म्हणाला, हो यार, गाडीचा हँडल पण खूपच थंड होतं. हे सगळं काय आहे? तसं मी मुकेशला म्हणालो, मुकेश, आपण आत्ता एकदा गाडीजवळ जाऊन चेक करू की गाडीचा हँडल थंडगार आहे की नाही. तसे आम्ही दोघं पण पटकन घरातून बाहेर पडलो आणि पार्किंगकडे गेलो. आणि जसा मुकेशनं गाडीच्या हँडलला हात लावला तसा त्याचा चेहरा भीतीने काळा ठिक्कर पडला. तो गाडीच्या वेगवेगळ्या पार्टला हात लावून बघत होता, पण गाडीचा हँडल मात्र अजून पण बर्फासारखा थंडगार होता. खात्री करण्यासाठी मी पण गाडीच्या हँडलला हात लावून बघितलं. अजून पण हँडल थंडगार बर्फासारखा होता. आम्ही दोघं पण भीतीने थरथर कापायला लागलो. आम्ही पटकन घरामध्ये गेलो आणि घरातल्या देवाऱ्यासमोर जाऊन बसलो आणि मनातल्या मनात मी स्वामी समर्थाच्या नावाचा जाप करायला लागलो. आणि जसं आम्ही जाप करायला सुरुवात केली तसं माझ्या अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा तयार झाली आणि हळूहळू माझ्या शरीरातली थंडी पण कमी व्हायला लागली. तसं मी ही गोष्ट मुकेशला सांगितली. मुकेशनं पण पुन्हा एकदा माझ्या अंगाला स्पर्श केला आणि तो म्हणाला, खरंच यार तेजस, तुझ्या अंगातली पूर्ण थंडी आता कमी झाली. हे सगळं कसं काय झालं? तसं मी मुकेशला म्हणालो, ही सगळी स्वामींची कृपा. असं म्हणून आम्ही दोघेजण पुन्हा गाडीजवळ गेलो आणि गाडीजवळ जाऊन आम्ही स्वामींच्या नावाचा जाप करायला लागलो आणि पुन्हा एकदा आम्ही गाडीला हात लावला. आता यावेळी मात्र गाडीचा हँडल एकदम नॉर्मल झालेला होता. त्या दिवशी आम्ही एका नकारात्मक ऊर्जेचा आणि सकारात्मक ऊर्जेचा एकाच वेळी अनुभव घेतलेला होता.